आणि तर बातमी पालघरमधून येते। पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला 5 महिन्यांनंतर बेड्या ठोकण्यात आल्या। मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सिल्वासा या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली आहे। तर अशोक धोडी यांचं अपहरण करून 19 जानेवारी 2025 रोजी हत्या करण्यात आली होती। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आणि गाडी पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये टाकून देण्यात आली। त्यानंतर तब्बल 12 दिवसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील सरीगाम या ठिकाणी एका बंद दगड खदानीमध्ये तलावामध्ये मिळून आलेला होता। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवरती गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक केली होती। मात्र मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि त्याचे अन्य 3 साथीदार या हत्येनंतर फरार झाले होते। जमिनीच्या वादातून अशोक धोडींची हत्या करण्यात आली होती। अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक 19/1/2025 रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या गाडीसहित गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता। बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा हायवेवरती LPG गॅस आणि टँकर मिनी बस यांच्यामध्ये धडक झालेली आहे आणि अपघातानंतर टँकरमधील गॅस लीक झालाय। बाव नदी जवळच्या घरांना गॅस गळतीमुळे आग लागली आणि काही झाडं या आगीमध्ये जळून खाक झालेली आहेत। या अपघातामुळे मुंबई गोवा हायवेची वाहतूक ही विस्कळीत झाली आणि अपघातात मिनी बसमधील सुमारे 26 ते 30 प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये आता प्रशासनाला यश आलंय। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेली आहे आणि या पालखीचं आगमन आता वाशिम जिल्ह्यातील मेडशी या ठिकाणी झालेलं आहे। या पालखीमध्ये 700 पेक्षा अधिक वारकऱ्यांचा सहभाग आहे आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरती वसलेल्या मेडशी या ठिकाणी आगमन झाल्यानंतर गावात पालखीचा विसावा आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचा पुढील 4 दिवस वाशिम जिल्ह्यामध्ये मुक्काम असणार आहे। यानंतर हिंगोली जिल्ह्याला प्रस्थान केलं जाणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल होण्यापूर्वी घाटामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ड्रोनद्वारे टिपलेले ही विहंगम दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी। पुढे जाऊया। चांदवडचा चंद्रेश्वरी डोंगरावरील धबधबा आता ओसंडून वाहू लागलेला आहे। डोंगरांनी हिरवागार शालू पांघरल्यामुळे पर्यटक आता आकर्षित होत आहेत। तर चांदवड शहर परिसरामध्ये आणि या ग्रामीण भागात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। रेणुका माता मंदिरालगत असलेल्या चंद्रेश्वरी डोंगरावरील धबधबा ओसंडून वाहू लागलाय। तर एकीकडे डोंगरावरून कोसळणारा धबधबा तर दुसरीकडे सर्वत्र पसरलेली हिरवळ हे डोळ्याचं पारणं फेडते।